सुधा आणि चंदर, दोन सामान्य माणसं जेव्हा एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करतात आणि फक्त परिस्थितीमुळे त्यांना वेगळं व्हावं लागतं, तेव्हा एक असामान्य आणि अनपेक्षित कथेचा जन्म होतो. ज्यांना रोमिओ ज्युलिएट ही रांझा आवडतात त्यांना धर्मवीर भारती लिखित गुन्हाओं का देवता मधली सुधा आणि चंदर माहिती असायलाच हवी. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि खूप अवघड हिंदी आहे किंवा आपल्याला बोर होते असं म्हणून मी हे पुस्तक बाजूला ठेवून दिलं. पण नंतर काही कारणामुळे नवीन एखादं पुस्तक काढण्यापेक्षा हेच पुस्तक एकदा वाचून बघूया असं म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलं. आणि आता मी या पुस्तकाच्या प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडले. आणि तुम्हाला सुद्धा जर हिंदी उपन्यास वाचण्याची गोडी निर्माण करायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही कदाचित माझ्यासारखं पुस्तक वाचून ढसाढसा रडणाऱ्यांपैकी नसाल, तरीही हे पुस्तक तुमचे डोळे नक्कीच पाणावे. बरं, या पुस्तकातील प्रत्येक पात्र म्हणजे चंदर म्हणू नका, सुधा, बिंती, पम्मी, बळटी किंवा बसरिया, ह्या प्रत्येकाने आपलं प्रेम इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने शोधलंय, ते जगलेत आणि हे व्यक्त सुद्धा केलंय. बरं, हीच गोष्ट या पुस्तकाला एक वेगळंपण देते. तुमच्या या वर्षीच्या पुस्तकाच्या यादीत हे पुस्तक नक्की ऍड करा, वाचा. ह्या पुस्तकाची लिंक मी माझ्या स्टोरीमध्ये हायलाइट्समध्ये मी आणि माझे पुस्तक याद देतेय. आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं त्याच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.